नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना दिले जाणार आता 3214 कोटी रुपये। फडणवीसांनी फोन घुमवला आणि भुजबळ यांनी दिली मोठी माहिती। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आजची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। तर चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर सुनील तटकरे हे देखील फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते। आता राष्ट्रवादीचेच नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी 18 मे रोजीच्या रात्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीचे नेमके कारण काय होते असे विचारले जात होते। आता खुद्द भुजबळ यांनीच पत्रकार परिषदेत या भेटीमागचे कारण सांगितले आहे। शेतकऱ्यांना चुकारा देण्याबाबत आमच्या भेटीत चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले आहे। मित्रांनो, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मक्का आणि धान यांचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मागणीसाठी आमदार आमच्या पाठीमागे लागलेले आहेत। अगोदर आपण शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, त्यानंतर भारत सरकार हे पैसे आपल्याला परत करणार असे एक धोरण आहे। परंतु आता इकडे फाईल आणि तिकडे फाईल असे चालू आहे। ही सर्व स्थिती मी फडणवीस यांना सांगितली अशी माहिती भुजबळ यांनी दिली। तसेच निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी लगेच संबंधितांना फोन केला। हे सगळे पैसे परत सरकारला मिळणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठीची जी फाईल आहे ती शोधा आणि शेतकऱ्यांना तत्काळ पैसे अदा करा असा आदेशही फडणवीस यांनी दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली। मित्रांनो, 3214 कोटी रुपयांचे आता वाटप केले जाणार आहेत। तर धान आणि मक्का खरेदीचे एकूण 3214 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत। या पैसे देण्याला चुकारा देणे असा शब्द वापरतात अशी माहिती भुजबळ यांनी दिली। दरम्यान फडणवीस यांनी अधिकाऱ्याला फोन करून याबाबतची चर्चा कारवाई करण्याचा आदेश दिल्याने आता धान आणि मक्का विकूनही चुकारा मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा निधी आता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे आणि नक्कीच हे पैसे वाटप केल्यानंतर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।